विविध कायदे आहेत ते कायद्यांचा पण अभ्यास आपल्याला असला पाहिजे. त्याच्यावर पण 1-2 प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर समाज कल्याण प्रशासन म्हणजे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य वापरून टिंब-टिंब रूपांतर सामाजिक कृतीत करणे होय. ओके. आता ही आपल्याला कशाबद्दल म्हटले? प्रशासन म्हटले. ओके, प्रशासन. आता थोडक्यात आपण 2 गोष्टी समजून घेऊ. याच्यामध्ये एक गोष्ट असते शासन. दुसरी गोष्ट असते प्रशासन. ठीक आहे. एक शासन म्हणजे काय? यांचं विशेष महत्वाचं एक मूलभूत काम ते म्हणजे कोणतं? धोरण निर्मिती. धोरण निर्मिती, कोणताही कायदा निर्माण करणं, धोरण निर्माण करणं आणि प्रशासनाचं काम काय आहे? तर धोरण अंमलबजावणी. इम्प्लिमेंटेशन. पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि पॉलिसी मेकिंग असे 2 आपल्याला इथे डायमेन्शन्स पाहायला मिळतात. ओके. तर त्याचं आता आपण बघितलं तर इथे काय विचारलंय? प्रशासन विचारलंय, समाज कल्याण प्रशासन. आणि याच्याबद्दलचं पोस्ट कॉर्प हे कोणी दिलं होतं आपल्याला? तर ल्युथर गिलिक यांनी दिलं होतं आणि लिंडेल उर्विक हे 2 जण होते. तर यांचंच म्हणजे समाज कल्याण प्रशासन हे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य वापरून काय करतात? तर धोरणाचं म्हणजे आता इथे ऑप्शन्स काय दिले आपल्याला? तिन्ही ठिकाणी बघा, योजना. इथे पण काय दिले? योजना. इथे पण काय दिले? योजना. म्हणजे शासकीय योजनेचे खाजगी योजनेचे, खाजगी योजनेचा संबंधच नाही काय, कारण हे प्रशासन आहे, ते खाजगी योजनेचं काय करणार आहे? त्यानंतर स्वयंसेवी संस्थांचं हे खूपच लिमिटेड झालं. स्वयंसेवी संस्था जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, बरोबर, तर त्यांच्याबद्दल झालं, हे फक्त लिमिटेड झालं. तर हे पण येणार नाही. शासकीय योजना आणि सामाजिक धोरण या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं की प्रशासन म्हटलं की ते धोरण अंमलबजावणीवर जातं. जर आपण हे धोरण म्हणजे सामाजिक धोरण जर विचार केला तर व्यावसायिक कौशल्य वापरून सामाजिक धोरणाचे रूपांतर सामाजिक कृतीत, अंमलबजावणी, ऍक्शन्स, बरोबर, ऍक्शन्स मध्ये या सगळ्या गोष्टी करतं. कशाचं रूपांतर? तर जे सामाजिक धोरण आहे त्या धोरणाचं. सामाजिक धोरण तयार कोणी केलं? शासनाने. आणि त्याची सामाजिक कृतीत म्हणजेच काय केली? ऍक्शन केली म्हणजेच काय केली? अंमलबजावणी केली. हे काम कोण करतं? प्रशासन करतं. तेच तर विचारलंय आपल्याला प्रशासनाच्या संदर्भात. उत्तर काय असणार आपले? सामाजिक धोरणाचे रूपांतर सामाजिक कृतीत करणं म्हणजेच काय? समाज कल्याण प्रशासन. यासाठी कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती, फक्त तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे होतं की शासन धोरण निर्मिती करतं आणि प्रशासन धोरण अंमलबजावणी करतं. या 2 गोष्टींवर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकत होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तो म्हणजे समाज कल्याण प्रशासनाचे तत्वज्ञान कशावर आधारित आहे? आता हा तत्वज्ञानाचा म्हणजे जो मूलभूत त्याचा जो हे आहे, काय म्हणू शकतो आपण, आधार आहे, तो काय आहे? समाज कल्याणाचं प्रशासन जे मूलभूत कशाच्या आधारावर उभं आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. तर प्रशासन म्हटलं पुन्हा एकदा म्हणजे काय आहे? ऍक्शन आहे काहीतरी. ऍक्शन म्हणजे कोणतं तरी धोरण, त्याचं काय करणार आपण? अंमल करणार, अंमलबजावणी करणार. कशामध्ये करणार? तर एखाद्या सामाजिक, आता समाज कल्याणाच्या संदर्भात आपल्याला विचारलंय, मग ती सामाजिक कृती असणार कोणती तरी, बरोबर, सामाजिक कृती असेल कोणती तरी. समाज म्हणजे काय? समाज म्हणजे काय? तर व्यक्ती, बरोबर, व्यक्ती आणि इतर व्यक्ती या दोघांमध्ये जे काही व्यवहार चालतात, परस्पर संबंध असतात, त्याला आपण समाज म्हणतो, बरोबर. ते व्यक्ती आणि व्यक्ती मिळून समाज तयार होतो. हा व्यक्ती आहे, तर या व्यक्तीच्या काही मूलभूत अधिकार असतील, त्याला मूलभूत काहीतरी कर्तव्य असतील, या जबाबदारी असतील, आणि या सगळ्याचा आधार जर मी एखादी ऍक्शन घेतोय, या सगळ्या गोष्टींना, व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीला काय पोहोचली नाही पाहिजे, हानी नाही पोहोचली पाहिजे, आणि त्याचं ते जपलं गेलं पाहिजे, प्रत्येकाचं अस्तित्व. तर संपत्ती विषयक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे येईल का? तर ह्या व्यक्तीच्या म्हणजे वेगवेगळे अँगल आहे, त्याची संपत्ती असेल, बरोबर, याचं काय म्हणू शकतो आपण, याचं चारित्र्य असेल, त्याच्यानंतर या व्यक्तीचं शिक्षणाच्या संदर्भात असेल, या व्यक्तीचं संस्कृतीच्या संदर्भात योगदान असेल, या व्यक्तीचं अर्थाच्या संदर्भात योगदान असेल, या व्यक्तीचं राजकीय संदर्भात योगदान असेल, बरोबर, किंवा याचं आणखी कोणत्याही अँगलने म्हणजे सामाजिक अँगलने आपण विचार करू. तर ह्या सगळ्या अँगल आहेत. संपत्ती तर एकाच गोष्टीबद्दल बोलते फक्त, बरोबर. आदर्शवाद हा खूपच असा वेग आणि एकदम हे उत्तर झालं. आणि नंतर क्षेपाचा सिद्धांत, तर याच्याबद्दल देखील नाही. हस्तक्षेप याच्यामध्ये असतो, प्रशासनामध्ये हस्तक्षेप नाही असं होणार नाही. प्रशासनामध्ये हस्तक्षेप असतो. कोणाचा असेल तर त्या ज्या कोणी पॉलिसी मेकिंग वाले आहेत त्यांचा हस्तक्षेप असणार आहे. ते इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस होतं त्याच्यामध्ये सिनियर आणि ती एक हायरार्की असते, त्यांचा हस्तक्षेप राहणार आहे ती प्रोसिजर ठरवण्यासाठी. सो आपल्याकडे एकच ऑप्शन होतं, तो म्हणजे मानवतावाद. आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की सुरुवातीला जेव्हा प्रशासनाचं एक्सप्लेनेशन करताना तुम्ही व्यक्तीपर्यंत जाता आणि या व्यक्तीचा म्हणजे मानवतावादी दृष्टीने जर तुम्ही विचार केला
मानवतावाद म्हणजे काय, म्हणजे असं त्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करण्याची गरज आहे का, नाही. तर मानवतावाद म्हणजे काय, प्रत्येक मानवाला मानवासारखीच काय म्हणा आपण की त्याला वागणूक देणं, एखाद्या व्यक्तीला माणूस म्हणून त्याला काय देणं, आपण असं म्हणू शकतो की माणसाला माणसासारखं वागवणं. एक सिंपल लाईन ती म्हणजे माणसाला माणसासारखं वागवणं. त्याला कोणत्याही म्हणजे जर समाज कल्याण प्रशासनाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भेद निर्माण करता नाही माणूस आणि माणूस मध्ये, बरोबर. हा, आता माणूस आणि माणूस याच्यामध्ये भेद निर्माण होईल कधी होईल, पुरुष आणि स्त्री हा एक बायोलॉजिकल किंवा आपण म्हणू याच्या आधारावर जीवशास्त्राच्या आधारावर आपण भेद निर्माण करू शकतो. परंतु नकारात्मक भेद, नकारात्मक विभेद निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतंही कार्य आपल्याकडून होता कामा नये, आपल्याकडून म्हणजे प्रशासनाकडून. आणि हे जपणं म्हणजेच मानवतावादावर या तत्वज्ञानावर आधारित असणं हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. सो समाज कल्याण प्रशासनाचं तत्वज्ञान हे मानवतावादावर आधारित आहे हे आपल्याला या उत्तरात सांगता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भारतात प्रथम कोठे 1922 मध्ये बाल न्यायालय सुरू करण्यात आलं? याचं उत्तर आहे बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं? कलकत्ता. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, 1922 ची गोष्ट आहे आणि 1922 मध्ये बाल न्यायालय. आता हे बाल न्यायालय का सुरू केलं जातं, कशासाठी केलं जातं, तर बालकांच्या विशेष काही ज्या केसेस आहेत त्याच्या संदर्भात त्वरित न्याय मिळावा या दृष्टीने, कारण त्यांना उगाचच कितपत पडून आणि त्या प्रक्रियेमध्ये भरडून जर ते गेले बाल्यावस्थेमध्येच तर ते एक नागरिक म्हणून ज्यावेळेस आपण म्हणू शकतो की भारताचा नागरिक म्हणून ज्यावेळेस ते आपले कर्तव्य बजावत असतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती, त्याच्यामध्ये इतर कोणत्याही नकारात्मक शक्तींचा वावर होऊ नये म्हणून त्याला लहानपणीच या सगळ्या गोष्टींचा काय करता येईल आपल्याला न्याय देण्यासाठी आणि बाल न्यायालय आपल्याला स्थापन केलं 1922 मध्ये पहिल्यांदा कुठे? कलकत्ता. आता आपल्याला असा प्रश्न देखील विचारला जाण्याची शक्यता आहे काय की कलकत्ता येथे बाल न्यायालय सुरू करण्यात आले भारतामध्ये सर्वप्रथम कधी बाल न्यायालय सुरू करण्यात आले? उत्तर काय? 1922. ओके, तुम्हाला असं विचारलं कुठं केलं? इथं कलकत्ता येथे. किंवा भारतात सर्वप्रथम 1922 मध्ये कलकत्ता येथे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाची स्थापना केली? मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला उच्च न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला ग्राम न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला बाल न्यायालय दिलं जाईल. तर तुमचं उत्तर बाल न्याय असलं पाहिजे. म्हणजे या प्रत्येक फॅक्ट्सवर तुम्हाला उत्तर प्रश्न कसा तयार होऊ शकतो याच्याबद्दलचं तुम्हाला काय असलं पाहिजे? अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी प्रामुख्याने माणसाचे व्यक्तिमत्व कोण घडवतो? ओके, 76 नंबरचा प्रश्न आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? व्यक्तिमत्व कोण घडवतो? आता तुम्हाला शब्दांचे अर्थ माहित पाहिजेत, बरोबर. सवयी म्हणजे काय? तुमच्या हॅबिट्स, त्यानंतर वर्तन, तुमचं बिहेवियर, त्यानंतर परिवेश या शब्दाचा म्हणजे आपल्याला शब्दशः अर्थ एकदम घ्यायचा झाला तर तुमचं जे वलय आहे ते म्हणजे व्यक्तीचं सभोवताल आपण असं म्हणू शकतो. सभोवताल तुम्ही कोणत्या लोकांमध्ये राहता, तुमचे मित्र काय आहेत, तुमचे कोणकोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या परिवेश तुमचा. त्यानंतर स्वभाव, तुमचा स्वभाव हा तर शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता व्यक्तिमत्व घडवायचं, व्यक्तिमत्व, ठीक आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे ती. तर याच्या संदर्भात तुम्हाला उत्तर मार्क करायचं आहे. हे तुम्हाला कुठे शिकवलं जाईल किंवा न जाईल किंवा तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, कारण समाजाचा आपण पण एक घटक आहोत, बरोबर. तर सवयी हे तुमचं व्यक्तिमत्व घडवेल का? तर हो, घडवू शकतो, बरोबर. आपण म्हणू की बरोबर आहे. त्यानंतर वर्तन तुमचं व्यक्तिमत्व घडवणार आहे का? तर ऑब्व्हियस आहे, घडवणार आहे. त्यानंतर परिवेश तुमचा घडवणार आहे का? हो, घडवणार आहे. स्वभाव घडवणार आहे का? तर हो. आता चारही ऑप्शन आपल्याला पॉझिटिव्ह वाटतात आणि चारही ऑप्शन मध्ये आपल्याला आता कुठे जायचंय? तर व्यक्तिमत्व, तुमचं सभोवताल कसं आहे, तुमचे मित्र कसे आहेत, त्यांना वाईट सवयी आहेत का, त्यांचं बिहेवियर चांगलं आहे का, बरोबर, त्यांचा स्वभाव चांगला आहे का, सगळ्या गोष्टी तुमच्या सभोवतालमध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे परिवेश ही काय होते, याची व्याप्ती खूप जास्त आहे. या ऑप्शनची व्याप्ती जी आहे ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर जे आहे ते काय मार्क करायचंय? 76चं परिवेश. परिवेश म्हणजे काय? तुमचं सभोवताल, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती, आजूबाजूला असणाऱ्या संस्था, यांचं सवय काय, वर्तन काय, स्वभाव काय, आणि ते इनडायरेक्टली तुमच्यावर परिणाम. आपण म्हणतो ना की लहान मुलाला शाळेत पाठवताना त्याचे मित्र कोण आहेत हे पाहिले जातात का? कारण मित्रांना जर वाईट सवय असतील तर ऑब्व्हियस आहे त्या व्यक्तीला वाईट सवय लागणार आहेत. त्यामुळे काय केलं जातं? त्याच्या सभोवतालचे व्यक्ती कोण, त्याला शिकवणारा शिक्षक कोण आहे, तो शिक्षक खूपच कॅज्युअली गोष्टी शिकवतोय का, की ज्या पद्धतीचे संस्कार त्यावर लहान वयात व्हायला पाहिजे ते करतायत का, या सगळ्या गोष्टींचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? पर्सनॅलिटीमध्ये. त्यामुळे परिवेश हे त्याचं उत्तर असणार, तुमचं सभोवताल कसा आहे याच्याबद्दलचं. ओके, नेक्स्ट जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल याची निश्चिती कोण करते? ओके, याची निश्चिती कोण करते असा प्रश्न आहे. मगाशी आपण बघितलं होतं की बाल गुन्हेगारी वाढ होण्यामध्ये कोणाचा
वाटा असेल त्याचं उत्तर कुटुंब होतं. त्याचप्रमाणे व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल याची निश्चिती कोण करतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्ती सर्वात जास्त वेळ कोणाबरोबर घालवतो? मित्रांबरोबर घालवतो का? कुटुंबाबरोबर घालवतो का? एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये घालवतो का? आता कुटुंब आणि संस्था ही संस्थेचाच एक पार्ट आहे म्हणू शकतो, परंतु इथे संस्था म्हणून एक वेगळ्या अँगलने आपल्याला घेतलेलं आहे. सो याचं उत्तर जे आहे ते कुटुंब असणार आहे. कारण व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल हे कुटुंब ठरवतं. कुटुंब त्याला शिक्षण देत असतं. बरोबर? कुटुंब त्याला संस्कार देत असतं. कुटुंब त्याला पुढे जीवन जगण्याचा काय देत असतं? दृष्टिकोन देत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कुटुंब देत असतात. आणि यातून शिक्षण घेतलेला व्यक्ती एक उच्च शिक्षित आहे आणि एक अशिक्षित राहिला. एकाचे संस्कार खूप उच्च दर्जाचे आहेत, एकावर संस्कारच झाले नाही. एखाद्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे, एखाद्याचा दृष्टिकोन नाही, तो मोलमजुरी आणि याच्यातच म्हणजे हे झालेला आहे. त्यांनी त्याची आर्थिक प्रगती वगैरे करण्यावर भर दिलेला नाही, असं असेल. तर हा व्यक्ती जास्त प्रगती करेल. म्हणजेच काय, तो व्यक्ती जीवनात समाजात कसा जीवन जगेल, तर तो एक म्हणू शकतो आपण की एक उच्च दर्जाचं जीवन जगेल. त्याच्याबद्दल प्रतिष्ठा असेल, त्याच्याबद्दल आदर असेल, तो शिक्षण जास्त आहे, ते संस्कार चांगले आहेत, त्याच्याकडे पैसा आहे किंवा पैसा हा एकच अँगल नाही, तर पैसा शिक्षण आणि संस्कार या दृष्टीने विचार करतोय मी. ठीक आहे. तर या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपल्याला काय करता येईल? कुटुंब त्याच्यावर जास्त भर देत असेल आणि त्याची निश्चिती कोण करेल? कुटुंब करेल. त्यामुळे 77चं उत्तर जे आहे ते कुटुंब असणार आहे. व्यक्तिमत्वात व्यक्तीचे, पुढचा प्रश्न आपला, व्यक्तिमत्वात व्यक्तीचे टिंबटिंब यांचा अंतर्भाव असतो. आता सामाजिक संबंध, नातेसंबंध, धर्म, जात, विचार, भावना, इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी व्यक्ती हा बांधला गेलाय. व्यक्तीचं टिंबटिंब याचा अंतर्भाव असतो व्यक्तिमत्वात. व्यक्तिमत्वामध्ये, आता व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये जर आपण विचार केला तर सामाजिक संबंधांचा संबंध असतो, नातेसंबंधांचा संबंध असतो. जसं आपण मगाशी म्हटलं की वलय तुमचा, परिवेश व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये. बरोबर? तुम्ही कसे जगता, तुमच्या आजूबाजूचं कोण कोण राहतं, त्यांच्या सवयी काय, त्यांचा स्वभाव काय, त्यांचं वर्तन काय, या सगळ्या गोष्टी घडवत असतात. त्याचबरोबर इथे धर्म आणि जात या पण तुमच्यावर संस्कार करत असतात. परंतु अंतर्भाव विचारलाय, प्रभाव कोणत्या गोष्टी करत असतात किंवा नाही, ते व्यक्तीचे याचा अंतर्भाव असतो. तर व्यक्तिमत्वामध्ये विचार आणि भावना या ज्या आहेत ना, यांचा अंतर्भाव असतो. व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या सगळ्यांचा वाटा असतो, परंतु व्यक्तिमत्वात अंतर्भाव विचारले, त्यामुळे अंतर्भाव कसला असतो, तर विचार आणि भावना या तुमच्या अंतर्भाव याच्यामध्ये असतो. ओके. 79 वा प्रश्न याच्यामध्ये, ऑलपोर्टच्या नवीन सुधारित व्याख्येनुसार, पुन्हा एकदा थिंकर वरचा प्रश्न, व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन व विचार निर्धारित करणारे तिच्या अंतर्गत असणारे टिंबटिंब संस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. आता हे व्यक्तिमत्वाची डेफिनेशन आहे जी ऑलपोर्ट यांनी दिलेली आहे. ओके. तर याच्याबद्दलचं आपल्याला उत्तर मार्क करायचं आहे. कशाबद्दल दिलंय? आता इथे बघा, वैशिष्ट्यपूर्ण वर्तन आणि विचार, वर्तन विचार आणि यांच्या अंतर्गत वर्तन आणि विचार हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर याच्यामध्ये मानसिक संस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. फक्त मानसिक होईल का? नंतर शारीरिक हा तर नसणारच आहे. म्हणजे तुमची जी व्यक्तिमत्वाची डेफिनेशन आहे ती फक्त शारीरिक नसते. ओके. फक्त मानसिक असेल का? तर नसेल. ओके. त्यानंतर बौद्धिक आणि मानस जैविक या दोन शब्दांमध्ये आपल्याला कन्फ्युजन राहू शकतं की बौद्धिक संस्थांचं गतिशील संघटन हे पण आपल्याला थोडस कठीण वाटतं. आता मानस म्हणजे याच्यामध्ये मानसिक पण आला आणि जैविक याच्यामध्ये तुमच्या शारीरिक गोष्टी पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर सगळ्याचा एकूण सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकास कसला झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून व्यक्तिमत्व विकास कधी होईल? तर त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्याचं बौद्धिक, बरोबर, त्याचं मानसिक, त्याचबरोबर शारीरिक, त्याचं वर्तन कसं आहे पूर्ण समाजामध्ये, त्याचा स्वभाव कसा आहे, बरोबर, त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या मनात असलेल्या समाजाप्रती भावना कशा आहेत, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विकास होणं म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आपल्याला असं पाहायला मिळेल. आणि ऑलपोर्टनी जी डेफिनेशन केली होती त्याच्यामध्ये मानस जैविक हा शब्द महत्वाचा. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 4 क्रमांकाचं उत्तर असणार आहे. स्पेसिफिक थिंकर्स आणि त्याच्याबद्दलची माहिती आत्ताच लगेच हे एक्सप्लेनेशन करत असतानाच तुम्ही जर तुमच्या समोर पेन आणि हे असेल, पेपर असेल, तर त्याच्यामध्ये किमान थिंकर्स तरी लिहत चला. ऑलपोर्ट याची ही डेफिनेशन आणि त्यांनी जे काय म्हटलंय ते, म्हणजे मागे पण झालेलं, जर तुम्ही आता जॉईन झाला असेल तर मागचे व्हिडिओ हे पण बघत चला आणि त्याच्यामध्ये काय करा, उत्तर मार्क करण्याचा प्रयत्न करत चला. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 80 क्रमांकाचा, विचार
कल्पनाशक्ती, स्मरण, एकात्मता व सामान्यीकरण यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती शब्द योजना केली जाते? ओके, आता बघा पुन्हा एकदा. विचार, कल्पनाशक्ती, स्मरण, एकात्मता आणि सामान्यीकरण. ओके, जनरलायझेशन आपण त्याला म्हणतो. तर हे विचार, कल्पनाशक्ती, स्मरण, एकात्मता हे फक्त शारीरिक विकास आहे का? शारीरिक विकास म्हणजे काय? तुमची उंची किती, बरोबर? त्यानंतर शारीरिक विकास आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर तुम्ही त्या विशिष्ट वयात आल्यानंतर तुमच्या शरीरात होणारे बदल त्याप्रमाणे तुमचे झालेले आहेत का, बरोबर? तर या सगळ्या गोष्टी म्हणजे शारीरिक विकासामध्ये येतील. त्याच्यानंतर भावनात्मक विकास म्हणजे तुम्ही किती व्यवस्थितपणे एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भावनेच्या भरात न जाता तुम्ही कसं कंट्रोल करता एखाद्या स्थितीमध्ये, हा सगळा तुमचा भावनात्मक विकास आहे. तुम्हाला ते फील्स होत आहेत का, फिलिंग होत आहेत का? एखाद्याचं जर एखाद्यावर वाईट झालं तर तुम्हाला वाईट वाटतंय का? एखाद्याचं जर खूप चांगलं झालं तुम्हाला आनंद होतोय का? या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या विकासात म्हणजे भावनात्मक विकासामध्ये तुमच्या त्या जातील. त्यानंतर नैतिक विकास म्हणजे कसं वागणं तुमचं. जर तुम्हाला म्हटलं की रस्त्याने चालत असताना तुम्हाला इथे काहीतरी एक बॉक्स मिळाला, त्याच्यात सोनं वगैरे आहे असं काय, आणि तुम्ही ते उचललात आणि उचलून घरी घेऊन गेलात, तर ती चोरी होईल, बरोबर? तुम्ही म्हणाल की मला माहित नव्हतं, मला मिळालं, मी काही कुठून चोरून नाही आणलं, तरी पण ते तुमचं नाहीये, बरोबर? मग तुमचं नाहीये तर तुम्ही काय करणार? एक तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील, ते घेऊन जाणं किंवा तिथे जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ते देणं, की हे कोणाचं तरी आहे, मला तिथे मिळालं. किंवा तिथं जर ते खूप डाऊटफुल असेल, त्यात बॉम्ब पण असण्याची शक्यता आहे, तर ते बॉक्स बद्दल तुम्ही माहिती पोलिसांना दिली आणि त्याच्याबद्दल म्हणजे नैतिक दृष्टीने तुम्ही विचार करता, काय योग्य, काय अयोग्य, बरोबर? नैतिक आधारावर तुम्ही निर्णय घेता योग्य आणि अयोग्यचा. त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकतो मी काय, की तुमचा नैतिक विकास पण झालेला आहे, बरोबर? पण विचार, कल्पनाशक्ती, स्मरण, एकात्मता या सगळ्या गोष्टी तुम्हाला बौद्धिक विकासाशिवाय शक्य नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असेल? बौद्धिक विकास. ज्यावेळेस बौद्धिक विकास होईल त्यावेळेस विचार तुमचे प्रगल्भ असतील, कल्पनाशक्ती तुमची चांगली असेल, तुम्हाला इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह गोष्टी सुचतील, आणि स्मरण तुमचं जे लक्षात ठेवण्याची जी पॉवर आहे ती तुमची चांगली राहू शकते. एकात्मता, त्यानंतर सामान्यीकरण या सगळ्या गोष्टी बौद्धिक विकासामध्ये आपल्याला समाविष्ट असलेला पाहायला मिळते. शारीरिक विकास तर ऑब्विस नाही, भावनात्मक विकास, नैतिक विकास ह्या काय आहेत, हे आपल्याला असं म्हणू शकतो बौद्धिक विकासाचेच एक अँगल आहे असं म्हणू शकतो. बौद्धिक विकासाचेच आपल्याला त्याच्या दृष्टीने आपल्याला पाहता येईल. ओके, त्यानंतर या 80चं उत्तर 3 असणार आहे बौद्धिक विकास. त्याचबरोबर 81 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन बघू. आधुनिक काळात टिंबटिंब सामाजिक संकट मानले जाते. ओके, सामाजिक संकट, सामाजिक संकट, ठीक आहे. तर याच्यामध्ये सामाजिक संकट कोणतं आहे आपल्याला पाहायला मिळेल? औद्योगिकरण. सदा औद्योगिकरण हे सामाजिक संकट असू शकतं का? तर मुळीच नाही. ठीक आहे. त्यानंतर शहरीकरण हे संकट असेल का? नाही. तर शहरीकरणाच्या 2 बाजू पण आहेत ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये काय आहे, तर आपण खूप जास्त विकास करतोय, राहणीमान उंचावतोय, वेगवेगळ्या सोयी सुविधा एकाच ठिकाणी शहरीकरणात तुम्हाला मिळत आहेत, रोजगार मिळतंय, तर सगळं आहे. त्याचबरोबर शहरीकरणाचे तोटे जर आपण लक्षात घेतले तर झोपडपट्ट्यांचा विकास होतोय, खूप बकाल झोपडपट्ट्या आहेत, आरोग्याची समस्या देखील उद्भवत आहेत. तर ह्या गोष्टी आपण बघू शकतो. तर त्याला सामाजिक संकट आपण म्हणणार नाही. नोकरशाही ऑब्विस नाही, नोकरशाहीला सामाजिक संकट म्हणणं तर ते चुकीचंच आहे, बरोबर? तर इथे राहिलं एकच, बेकारी. जर बेकारी बेकारी हा तर संकटच आहे ना. आधुनिक काळामध्ये तुम्हाला बेकारी का पाहायला मिळते? पूर्वीच्या काळात जेव्हा औद्योगिकरण झालं त्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये काय लागत होते? कामगार लागत होते, मजूर लागत होते. जसा विकास होत गेला तशी तशी त्याची जागा तंत्रज्ञानाने घेतली, बरोबर? तंत्रज्ञानाने घेतल्यानंतर तुमची एक जिथं 50 माणसं काम करत होती तिथं एक मशीन काम करते. 50 माणसं हे फक्त यातला 50 मधला एक जण जो ऑपरेटर आहे तो फक्त राहिला. 49 बेरोजगार झाले, बेकार झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी या सामाजिक संकटांमध्ये मोजल्या जातील. तर हे तुम्हाला एक उदाहरण दिलं बेरोजगारी आणि बेकारीचं. तर इतर पण कारणाने म्हणजे शिक्षण असेल, त्याचं एखादं उच्च शिक्षण आहे आणि त्याला जर तो पीएचडी होल्डर आहे, ओके, पीएचडी होल्डर आहे आणि तो काम करतोय कुठं? तर एक क्लर्क म्हणून. ते क्लर्क म्हणून काम करतोय, तर त्या गोष्टी त्याला काय असतील, तर त्याच्या दृष्टीनेही कमी प्रतीची बेरोजगारीच असणार आहे. सो आधुनिक काळामध्ये जर सर्वात जास्त सामाजिक संकट दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी जास्त आपल्याला जवळचं वाटतं ते म्हणजे कोणतं? बेकारी. सो याचं उत्तर असणार आहे बेकारी 81चं.